नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नांचा पाया आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरतून तुम्हाला समजलेच असेल आज आपण कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मकर राशीबद्दल. मकर रास म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कष्ट आणि जिद्द. पण मित्रांनो, मला प्रामाणिकपणे सांगा, किती वेळा असं झालंय की तुम्ही घरासाठी पैसे साठवता आणि ऐनवेळी काहीतरी असं काम निघतं की ते पैसे तिथे खर्च होऊन जातात. किती जणांना असं वाटतंय की अरे माझं वय वाढत चाललंय, पण माझं स्वतःचं घर कधी होणार? जर तुम्हाला हा प्रश्न सतावत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आधी मला कमेंटमध्ये सांगा बरं, तुमचं स्वप्नातील घर कसं आहे? 2 BHK फ्लॅट की स्वतःचा छोटासा बंगला? आत्ताच कमेंट करा, कारण तुमची इच्छा व्यक्त करणं हेच पूर्ण होण्याचे पहिले पाऊल असतं. आणि हो, जर तुम्ही मकर राशीचे असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण मकर राशीच्या प्रगतीचे सर्व गुपितं मी इथे उलगडत असते. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमची एक लाईक मला असे मोठे व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मकर राशीच्या मित्रांनो, तुमचा स्वामी आहे शनिदेव. शनीबद्दल एक म्हण प्रसिद्ध आहे, शनी उशिरा देतो पण ठोस देतो. मकर राशीच्या लोकांना काहीही सहजासहजी मिळत नाही, हे मान्य आहे ना तुम्हाला? सांगा मला कमेंटमध्ये. तुम्हालाही आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी खूप संघर्ष करावा लागलाय. हे खरं आहे की खोटं? बघा, घर होण्यामध्ये अडथळा येण्याचं पहिलं कारण म्हणजे तुमच्या पत्रिकेतील चतुर्थ स्थान, जे प्रॉपर्टी हाऊस म्हणून वापरण्यात येते, आणि जी शनीची स्थिती आहे ते. मकर राशीचे लोक खूप प्रॅक्टिकल असतात. तुम्ही हवेत किल्ले बांधत नाही, पण तुमची अडचण कुठे येते? अतिविचार. तुम्ही घर घ्यायचा विचार करता आणि मग महागाई, बँक लोनचं व्याज, सोसायटीचे नियम यात इतके गुंतता की प्रत्यक्ष पाऊल टाकायला तुम्हाला उशीर होतो. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न मी तुम्हाला नक्कीच विचारेल. तर तुम्ही घर घेण्यासाठी आत्तापर्यंत किती बँकांमध्ये चौकशी केली आहे, की अजून फक्त तुम्ही मनातच विचार चालू केलेला आहे? हे नक्की सांगा. म्हणजे त्यावरून मला कळेल की तुम्हाला खरंच घर घ्यायचं आहे का. तर त्यासाठी आपण जे काही अडथळे येत आहेत त्यासाठी उपायसुद्धा बघणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मकर राशीच्या मित्रांनो, आता मुख्य विषयाकडे वळूया. मुख्य विषय म्हणजे पैशांची कमतरता. मकर राशीच्या व्यक्तींकडे पैसा का टिकत नाही? कारण तुम्ही कुटुंबाचे कर्ते असता. तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचे आई वडील किंवा अगदी जवळचे नातेवाईक यांच्या गरजा तुम्ही स्वतःच्या स्वप्नाआधी पूर्ण करत असतात. ही तुमची महानता आहे, पण यामुळे तुमचं घर लांबणीवर पडतंय त्याचा पण तुम्ही विचार करा. तुम्हालाही असं वाटतं का की दुसऱ्यांना मदत करताना तुमची स्वतःची स्वप्ने मागे राहताय? जर हे असं तुम्हाला वाटत असेल, जर तुमचा या गोष्टीसाठी होकार असेल, तर आता वेळ आली आहे स्वतःसाठी स्वार्थी नाही तर स्मार्ट होण्याची. पैसे कमी पडण्याचं दुसरं कारण म्हणजे गुंतवणुकीचा अभाव. तुम्ही पैसे साठवता, पण ते फक्त बँकेत पडून राहतात. मकर राशीसाठी सोन्यातली गुंतवणूक किंवा रिअल इस्टेटमधील छोटी गुंतवणूक खूप फलदायी ठरते. त्यामुळे तुम्ही या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा. आता एक महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला सुद्धा नक्की शेअर करा, जो मकर राशीचा आहे आणि घरासाठी धडपडतोय. हे शेअर केल्याने तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल आणि तुमच्या मित्राची सुद्धा
तुमच्या मित्रालासुद्धा या गोष्टीचा, या व्हिडिओचा फायदा होईल. तर मित्रांनो, आता वही आणि पेन घ्या, कारण मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण दूर करेल. तर सर्वात प्रथम म्हणजे तुमचं उत्पन्न कितीही असो, त्यातील 10% रक्कम अशी बाजूला काढा जी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खर्च करणार नाही. ही रक्कम फक्त होम फंड असेल. मकर राशीसाठी सोनं हे भाग्यकारक असतं. जर थोडं सोनं असेल तर त्यावर कर्ज काढून घराचं डाऊन पेमेंट करता येतं. हा विचार तुम्ही केला आहे का कधी? आणि जो काही तुम्ही घरासाठी खर्च करत असतात, आपल्या फॅमिलीसाठी म्हणा, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहीण भावंडांसाठी जो काही खर्च करतात, त्याच्यामधील तुम्ही जो काही अनावश्यक खर्च करत असाल तो कमी करा. पुढचे 6 महिने हॉटेलिंग, नवीन कपडे आणि फिरणं टाळा. मग बघा किती पैसे साठतात. आपण हा बराचदा अनावश्यक खर्च करत असतो, कळत नकळत होत असतो. तर तो तुम्ही थोडंसं टाळा. आपल्या हाताला, आपल्या पैशांना थोडासा आवर घाला, जेणेकरून थोडे थोडे का होईना पैसे साठतात. तुम्ही महिन्याला हॉटेलिंगवर अंदाजे किती खर्च करता? कमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा. बघूया कोणाचे पैसे जास्त वाचतील. त्यानंतर मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य असतं. पार्ट टाईम काही काम करून तुमची EMIची सोय होऊ शकते. मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही हेच करा तेच करा, खूप कष्ट घ्या, जीवाला तुम्ही आटापिटा करा, जीवाचा आटापिटा करा किंवा खूप जास्त तुम्ही खर्च कमी करा, असं नाही. जे तुमचं भागतं आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त जो काही अनावश्यक खर्च आहे तो तुम्ही टाळा आणि त्यामधून तुम्ही तुमच्या घरासाठी थोडेसे पैसे बाजूला काढा. हळूहळू का होईना एखादी वर्षामध्ये बऱ्यापैकी तुमच्याकडे पैसे जमा होतील. आणि थोडं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करा. घराचं स्वप्न जर 2-3 वर्षांनी पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आजच SIP सुद्धा सुरू करू शकता. ते तुमच्यासाठी फारच उत्तम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करून टाका. तुमच्या लाईक्समुळे हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर मकर राशीच्या मित्रांनो, हे जे ग्रहयोग जुळून येण्यासाठी काही अडथळेसुद्धा येत असतात. त्यासाठी प्रत्येक गोष्टीवरती उपायसुद्धा असतो, तोडगेसुद्धा असतात. आध्यात्मिक तोडगे काय आहे, उपाय काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर केवळ मेहनतीने काही होत नाही. खूप जण म्हणतात मी खूप मेहनत घेतो, मी खूप पैसे वाचवतो, पण तरीसुद्धा माझे पैसे कुठे जातात कळत नाही. त्यासाठी त्याला दैवी शक्तीची सुद्धा जोड लागते. मकर राशीसाठी घराचे योग येण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करा. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल आणि तुमचे घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेव प्रसन्न झाले की जमिनीचे व्यवहार मार्गी लागतात. त्यामुळे हे नक्की करा. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दररोज शक्य नसेल तर फक्त शनिवारी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, पण मनोभावे उपाय करणे खूप गरजेचं आहे. उपाय दुसरा कोणता आहे तर तुम्हाला ओम वास्तुपुरुषाय नमः हा जो मंत्र आहे, या मंत्राचा रोज रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा जप करा. यामुळे वास्तुपुरुष प्रसन्न होऊन तुमच्या घराची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. त्यानंतर उपाय क्रमांक 3, एका मातीच्या छोट्या मडक्यात थोडे तांदूळ भरा आणि त्यात एक सुपारी ठेवा. हे मडके तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवा. जेव्हा तुमचं घर होईल तेव्हा हे तांदूळ पक्ष्यांना खायला द्या. मित्रांनो, काय आहे उपाय तर एका छोट्याशा मातीच्या मडक्यात थोडे तांदूळ भरायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक सुपारी ठेवायची आहे आणि हे जे मडके आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर जेव्हा तुमचं नवीन घर होईल, जेव्हा तुम्ही नवीन घरात शिफ्ट व्हाल तेव्हा हे जे आहे मडके ते तुम्ही त्या मडक्यामधील तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला.
त्यामुळे तुम्हाला भरपूर पुण्य मिळेल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचा. अडथळे दूर करणारा देव म्हणजे गणपती. तर गणपती अथर्व शीर्ष रोज वाचा. रोज नाही जमलं, जसा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, पण एकदा तरी ते तुम्ही वाचावे. तुम्ही यापैकी कोणता उपाय उद्यापासून सुरू करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, हा जो 10 ते 15 मिनिटांचा जो व्हिडिओ होणार आहे आपला, तर हा खूप महत्त्वाच्या विषयावरती आहे. आपण या विषयावरती मला 1-2 जणांचे कमेंट्स आलेले आहेत की घरासाठी मी काय करू, पैशांची अडचण नेहमीच असते. तर त्या लोकांसाठी हा खूप फायदेशीर ठरेल. मकर राशीच्या लोकांमध्ये ती शक्ती आहे की ते शून्यातून जग निर्माण करू शकतात. तुमच्या खिशात आज जरी 10 रुपये कमी असले तरी तुमच्या मनगटात लाखो रुपये कमवण्याची ताकद आहे. त्यामुळे आपण कष्टसुद्धा करायचे आहेत, प्रयत्नसुद्धा करायचा आहे आणि सर्वांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व पूर्ण करून तुम्ही तुमचं स्वप्नातील घर घेऊ शकतात. मी जे काही उपाय सांगितले आहेत ते उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या स्वतःच्या घराच्या खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. हा विश्वास स्वतःवर ठेवा. घराचं स्वप्न पाहणं सोडू नका, कारण जी स्वप्न आपण पाहतो ती पूर्ण होतातच. त्यासाठी आपण कष्टसुद्धा करत आहोत. असं नाही की मला घर घ्यायचं आहे आणि ते आपोआप होणार आहे, असं नाही. तुम्हाला स्वतःला कष्टसुद्धा घ्यायचं आहे. सर्व गोष्टींच्या आर्थिक नियोजनसुद्धा करायचे आहे. थोडे थोडे का होईना पैसे जमा करायचे आहेत. त्यासोबतच आध्यात्मिक उपायसुद्धा करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या घर घेण्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते मार्गी लागतील. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि हा व्हिडिओ किमान 5 मकर राशींच्या लोकांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचीसुद्धा काही स्वप्ने असतील ते पूर्ण होण्यास मदत होईल. तुमच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन घर कसं असेल हे मला नक्की कळवा जेव्हा तुम्ही गृहप्रवेश कराल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.